नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. तर मंडळी, व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे, ज्ञानराधा सुरेश कुटे यांच्याबद्दल काही माहिती मिळत नसल्यामुळे जी काही माहिती मिळत आहे ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुनील न्यूज करत आहे. तर मंडळी, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा काय आहे संपूर्ण व्हिडिओ. ठेवीदारांना आणि पोलिसांना कशा प्रकारे मॅनेज करत होते. ठेवीदारांना खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करत होते. व त्यांचे कर्मचारी देखील ठेवीदारांची कशी फसवणूक करत होते हे तर तुम्हाला माहितीच आहे. सुरेश कुटेचे कर्मचारी हे त्यांचे पाठराखण करत होते. मंडळी, यापूर्वी आपण हे सर्व पाहिलंच असेल. मात्र सुरेश कुटे यांना अटक केल्यानंतर कुटे साहेब हे कशा प्रकारे बाहेर पडतील याची त्यांची वकील पूर्णत्व जे होईल ते करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांची अटक बेकायदेशीर कशी होईल यासाठी देखील ते प्रयत्न करत होते. त्यांनी उच्च टोकापर्यंत जाऊन देखील हे सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला तर माहितीच असेल मंडळी की कशा प्रकारे सुरेश कुटे आणि द कुटे ग्रुप आणि ज्ञानराधा ठेवीदारांची कसल्याही प्रकारची सध्याला न्यूज येत नाही. कोणतीही बातमी सध्या आपल्याला ऐकायला मिळत नाही. परंतु आमच्याकडे जशा प्रकारे माहिती मिळेल त्या प्रकारे आम्ही माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी मंडळी, माहिती अशी आहे की सध्याच्या काळात सचिन उबाळे हे ठेवीदारांसाठी प्रचंड ताकदीने लढत आहे. ते जेथे त्यांना बोलवण्यात येत आहे, ज्या जिल्ह्यात त्यांना बोलवण्यात येत आहे, ठेवीदारांसाठी ते तत्परपणे तिथे जात आहेत. आताच 2-3 दिवसापूर्वी त्यांनी शिरूर कासार येथे त्यांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे की व शिरूर कासार येथे सुरेश कुटे यांच्या विरोधात चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आलं होतं. मंडळी, सध्याला ठेवीदारांचे हाल होत आहेत, परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही. मागील 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी आपल्याला अशा वेगवेगळ्या बातम्या माहिती मिळत होती की सुरेश कुटे यांना बीड येथून ताब्यात घेतलं, सुरेश कुटे यांना जालना येथे ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. परंतु सध्याला कसल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांची त्यानंतर काय झाले, त्यांची कारवाई कितपत पुढे गेली आहे यावर कसल्याही प्रकारचा किंवा कोणताही आपल्याकडे ऑप्शन दिसत नाही. आता पुढे काय करायचं, कुठे जायचं यासाठी काही पर्याय शिल्लक नाहीत. परंतु सध्याला सुरेश कुटेबद्दल आपल्याला कोणतीही माहिती मिळत नाही. आपलं चॅनल सुनील न्यूज हे सबस्क्राईब करून ठेवा, कारण जी काही माहिती आम्हाला मिळत आहे ती माहिती आम्ही तुम्हाला स्वतःहून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी सध्या सुरेश कुटे यांच्याबद्दल काही माहिती आपल्याला मिळत नाहीये. म्हणून जी काही माहिती मिळेल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जी सध्या चौकशी झाली त्या चौकशीमध्ये सुरेश कुटे यांच्यावर जी कारवाई ईडीची झाली होती त्यामध्ये त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली अशी आपल्याला माहिती मिळाली होती. परंतु सध्याच्या काळात ठेवीदारांना याचा काही फायदा झालेला नाहीये. ठेवीदार हे सध्या अडचणीत आहेत.
त्यातील कित्येक ठेवीदार हे शेतकरी वर्गातील आहेत. काही स्वतः हातावर पोट असणारे ठेवीदार आहेत. हे सर्व ठेवीदार सध्या फारच हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, परंतु प्रशासन देखील यामध्ये दुर्लक्ष करत आहे. तर मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आम्हाला जशी माहिती मिळेल तसं आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.